वाईटायला घ्या बोलतो ब्लॉग मध्ये त्यांची मुलाखत घ्या. तर मग काय सांगायचं पब्लिकला? काय सांगायचं, असं भरभरून प्रेम करा. काय कामाचं नाही हा पात्र्या. अशी मी आज एक दिवस अशी पाहतात ना, डायरेक्ट तुला म्हणते एंड पर्यंत यायला झोपच येणार अशी पाहतात मी. त्या माताला गंद गंद खाईन मी. हा हो हो हो. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे बिहारी लडका आणि मराठी लडकी के चॅनल में. तर मित्रांनो, आता आम्ही उठलेलो आहोत. आम्हाला सकाळी सकाळी उठवलं का, त्याचा एक रिझन आहे की आम्ही रात्री शो केलो होतो आणि आम्हाला हाजरी पण करायची असते. तर आम्हाला सकाळी सकाळी उठवतात. तर आम्ही गेलो होतो वॉशरूमसाठी. आम्ही वॉशरूमला जाऊन आलो आणि आता चाललो आम्ही रावटीपाशी. तर तुम्ही बघू शकता हे दोघे जण चालले. ही एक लंगडी आहे, कारण हिचा पाय कापलेला आहे, तिला चालता सुद्धा येत नाही. पण आता काय मजबुरी आहे, चालत लागणारच. पोटासाठी तर पैसे कमवाच लागते. तर आम्ही चाललो आता रेडी व्हायसाठी. आम्ही रेडी होतो आणि भेटतो तुम्हाला. असं जण उठले आणि बघा त्यांची रुटीन चालू झालेली आहे. इथे एक कॉमेडी जे दादा करतात त्यांचा ब्रश चालू आहे. मग कसं वाटतं सकाळी फ्रेश वाटतं ना? झोपतं ना? काय झोप झाली आमची, तर झोपच होत नाही. इथं सर्वजण उठलेले आहेत. हा हो 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 मित्रांनो, आम्ही आमच्या रावटीमध्ये पोहोचलो आणि आम्ही आता बसणार आहोत मेकअप साठी. तुम्ही बघू शकता इथं पोरी मेकअपची तयारी चालू केलेली आहे. आणि हे बघा इथं आहे पायल पुणेकर. मी तिच्या पाशी जाते आणि बघते तिचं म्हणणं काय आहे. हाय, गुड मॉर्निंग. या सगळ्यांनी चहा प्यायला. तिला काही काम नाही सकाळी सकाळी ब्लॉग मध्ये. या सर्वांनी चहा प्यायला आणि जे जवळचे आहे त्यांना तर विचारत नाही चहा नाही पीत, वेगळंच काही. मग लिपापोती करायची आहे ना आता. लिपापोती कवा करायची? आम्ही मेकअप करतो आणि भेटतो तुम्हाला. गुड मॉर्निंग दोस्तों, आज लेट हो गया उठने में. आज लेट नहीं, ये हमेशा ही लेट होते हैं. कुंभकर्ण है कुंभकर्ण. आज लेट हो गया तो अभी मैं फ्रेश होता हूँ, आप लोग से मिलता हूँ. तो दोस्तों, मैंने एक डांस करके आया और ये लोग मेरे पे जलते हैं. मैं नहीं जलता, मैं जलता हूँ. ये लोग जलते हैं क्योंकि मैं कैसा स्टार्टिंग में जल्दी उठता नहीं. मेरा सबसे लेट गाना रहता है. तो ये लोग सब पहले 6 बजे उठ या 7 बजे उठ जाते हैं. आपको उठना पड़ता है, आपको उठना पड़ता है. ये लेट उठता है. मेरे पे जलते हैं कि इतना लेट क्यों उठता है. गाइस, मैं नहीं जलता. तुमको देखा रहेगा मैं मुले के तमाशे में था. मैं नहीं जलता. मुले के तमाशे में मुळे खेडकर. तुकाराम खेडकरचा पाउंडरंग मुळे है ना. हाँ, ते तमाशे होतो. हाँ, ये तमाशे का चाहिए. तो देखो दोनों की जोड़ी देखो कितनी जच रही है मामा. ये देख लो, नींद आ रहा है. इसको नींद आ रहा है. मैंने चाय ला के दिया, अभी तभी पिया नहीं उसने. और हमारी बाइक को देखो किधर है. ये पादरी बाइक है. लय बोर व्हायला लागलं भयानकच. मोबाईल मध्ये चार्जिंग नाही काय नाही, तर बघावं म्हटलं टाइमपास काय करावं, तर यांना बोर करायला लागले. दुसरे कोणते काम है धंदे. तो दोस्तों, हमको भी कंटाल आ रहा है. एक तो हाजिरी करने सच में बहुत कंटाल आता है. क्या बोलते हैं पंकज? नींद आ रहा है. काट के हालात बुरा. तभी हमारा गाना स्टार्ट होने वाला था. आप लोग ऐसी वीडियो कंटिन्यू करिए. तो दोस्तों, मैं आपको एक लड़की के पास लेके जाता हूँ जो वर्ल्ड फेमस डांसर है, जो वर्ल्ड में बहुत ज्यादा उसके चाहने वाले हैं. मैं उसके पास आपको लेके जाता हूँ. एक मिनट रुको. उसका चेहरा रिवील करता. शर्म कर रही बेचारी, नई लड़की है ना. तो दोस्तों, कल ही है एक्चुअली. सांग तू कालपासून बोला आणि आता का बोलता गाली दे रही एकदम. देख सकते आप लोग. इसका को जब दिखेगा तब इसको भी गाली देना आप लोग. अरे काय कामाचं नाही हा पात्र्या. ले पाहतो बाबाला, ले वैताग दिला मी. अशी मी आज एक दिवस अशी पाहतात ना, डायरेक्ट तुला म्हणते एंड पर्यंत यायला झोपच येणार अशी पाहतात मी. त्या माताला गंद गंद खाईन मी. तर मित्रांनो, आता कसा गाण्याचा गॅप पडला, जेव्हा कंटाळा लावून मस्ती मजाक चालू आहे. तर आता तुम्हाला घेऊन जातो नंतर पुढे जेव्हा रावटीमध्ये जाऊन बघू. आता रावटीमध्ये जेव्हा का बनणार. तो दोस्तों, रावटी में पहुंच गए. देखते रावटी में बना क्या खाना. खाना क्या बनाया आज? सोयाबीन. देखते सोयाबीन कैसे बना भाई. इसमें क्या है रे? ये भात है. ये देखिए सोयाबीन. और हमारा कुक मास्टर ये चश्मा कैसा लग गया तेरे को?
लगाता ना ऐसे। हाँ का। और ये देखो अपने दोस्त लोग खा रहे हैं। देखो ये गांव से कल ही आया बेचारा ये। किधर गया था रे? क्यों? घूमने गया था। घूमने गया था। और कल हुआ एक करियुआ। हाँ ना यार दोस्तों, इसका मोबाइल गुम हो गया बेचारे का, देख सकते हो आप। टेंशन में इसके लिए खाना खा रहा है। मोबाइल घूम गया है दोस्तों, सच में चुरा लिए किसी तो अच्छा नहीं लगता है। एक भागने वाले नहीं, चाची वो चले गए तो आज आ गए फाइनली। कसा वाटतो येऊन इकडे तुम्हाला? इससे पहले तेजस नाम का लड़का था, वो भाकरी बना रहा था, चपाती बना रहा था। अभी आज ही आली है, हमको चपाती खाने मिलेगा आपसे। तो आप वीडियो ऐसे कंटिन्यू करते। तो दोस्तों मैं आप लोग को रघुवीर खड़गे तमाशे में ऐसे आदमी से मिल जाता हूँ जिसने पूरा अपना जीवन तमाशे में निकाला है। बाबा ये बात तो आप लोग ये देखिए, जो बाबा दिख रहे हैं ना, इनका पूरा जीवन मतलब तमाशे में गया। कितनी वर्ष है तुम्हारा तमाशे में बाबा? 55 वर्ष। 55 वर्ष मतलब आधा मतलब पूरा जवानी इधर चले गया उनका। अनुभव काय तमाशा मला सांगा ना। तमाशाचा अनुभव चांगला आहे म्हणजे अजून काय जेव्हा तुम्ही होते ते काय कसा होता कार्यक्रम त्याला सांगा पब्लिकला. त्यावेळेस रसिक चांगलं होतं, आता रसिक ते राहिलेलं नाहीये. पहिला आमचं वगाचा रसिक होता, आता वगाचा रसिक राहिलेलं नाही. म्हणजे पहिले कसा माणसा बहुत देखने की अभी बहुत कोई देखता नहीं अभी डान्स करता. आम्ही खाली डान्स देत आहे, गाणी सुद्धा आहे. ते टायमाला किती माणसं यायचं तेव्हा ते टायमाला किती माणसं पण एक किती माणसं बसते? 150 माणसं असते त्या टायमाला. म्हणजे 1,500 उस टाइम पे अभी तो कोई आते नहीं उतना पब्लिक देखने को. त्यावेळेस 5,000-10,000 पब्लिक असायचं कार्यक्रम बघायला. 10,000 पब्लिक होते, विचार करा बा. आणि बाबा पण आज चांगले आमच्यासोबत बसमध्ये असतात, आम्ही लय मस्त मजा करतो. मी शिवे पण देतात आम्हाला रागवले की पण काय नाही, बाबासारखे पण आम्ही काय एवढा मनाला घेतलाय. तर चला तुम्हाला आम्ही पाकडा डान्स दाखवतो मित्रांनो, तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा.
दोस्तों हम जाते हैं बाइडी ताई के पास, उससे पूछते हैं और मुझे मैसेज भी आता है बाइडी ताई का मुलाकात गया और ये गाना खास करके उन्हें फरमाइश करने लगा हम लोग को कि गाना लो मैं डान्स करूँ, तो बाइडी से पूछते हॅलो काय बोलता मग सांगा पब्लिकला, तुमच्या डिमांड पण आहे आता पब्लिक सोबत बाइडी ताईला घ्या बोलतो ब्लॉग मध्ये, त्यांची मुलाखत घ्या, तर मग काय सांगायचं पब्लिकला? काय सांगायचं, असं भरभरून प्रेम करा आणि खूप खूप प्रेम करा, आशीर्वाद करा आम्हाला नेहमी बघण्यासाठी. यांच्या चॅनलला काय करा रे, सबस्क्राईब करा आणि यांना सुद्धा खूप लाईक करा, शेअर करा. आणि कसा मित्रांनो तुमची वय किती आता ताई? 38 वय झालंय. 38 मध्ये माणूस आपला एक कुठेतरी थांबतो, म्हणजे की जाऊ दे आपण आता घरी थांबू. पण बाइडी ताई अशी आहे की मग थांबत नाही, म्हणजे त्याला कसं आहे कळा आहे म्हणजे आपण करायचा. काय बोलता तुम्ही? हो मग जोपर्यंत रसिकांचं प्रेम मिळते तोपर्यंत का थांबायचं. म्हणजे त्याला पण माहिती आहे टायमाला आपल्याला थांबा लागणार आहे, पण त्याला आता पण खूप डिमांड आहे त्यांची की बाइडी ताईला मुलाखत घ्या, बाइडी ताईला स्टेजवर दाखवा. 2-3 मला मेसेज आलते म्हणून मी बाइडी ताईची मुलाखत मला देत नव्हते मुलाखत, आता जाऊन कसं तरी मी घेतलंय. मी कधीच मुलाखत देत नाही, काय होत नाही. म्हणजे म्हणून तिने आपल्याला मुलाखत दिला. तर बरं धन्यवाद तुमचा. एक ताली. तुम्ही असंच व्हिडिओला कंटिन्यू करा. बता तेरे को बता किधर लगा है? इधर हाँ ये देखो दोस्त इधर चेहरा दिखा दे, तेरे लिए हम लोग प्रेयर करेंगे कि तू जल्दी से ठीक हो जाए. उसके पैर को लगा करके रो रही है. देख देख ऊपर देख. अरे देखना एक बार देखते अरे ये तो बंदर जैसा मुंह हो गया है रे. इधर देख. तो दोस्तों उसके पैर को लगा एक्चुअली यहाँ पर है ना, उसको यहाँ पर कांटा लग गया है, तो इसका जो तकलीफ हो रहा है उसको शो खत्म होने के बाद हम दवाखाने लेके जाएंगे. आप लोग व्हिडिओ को ऐसी कंटिन्यू करिए. मित्रांनो आमचा कार्यक्रम संपलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं काम पण चालले आहे. आणि आज आम्ही चाललो दुसऱ्या गावाला आणि त्या अगोदर आम्ही चाललो आंघोळी करायसाठी, कारण लई गरम होतं आम्हाला. आम्ही आंघोळ करून घेतो आणि भेटतो तुम्हाला. तो दोस्तों हम आए थे नहाने के लिए नदी पे. आप देख सकते हो ये नदी नहीं एक्चुअली तालाब है, तो इस पे नहाने के लिए आया था और हमारा नहा के हो गया और हम अभी जा रहे दूसरे गांव में. तो मैं आपको उसका व्लॉग बताऊंगा बाद में. और अभी ये क्या बोलते हैं हमारे सुनते हैं. तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, भेटू नेक्स्ट व्लॉगला.